पुष्पा टू द रूल हा सिनेमा 5 डिसेंबर 2024 रोजी जगभरात प्रदर्शित झाला आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतलं। मात्र हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी अगदी सिनेमागृहात म्हणा किंवा या कलाकारांना पाहण्यासाठी म्हणा धिंगाणा घातलाय आणि यामुळे सिनेमाला चांगलंच गालबोट देखील लागलंय। म्हणजे एकीकडे सिनेमा चप्परफाड कमाई करत असला तर या सिनेमावरील संकटांची मालिका काही संपत नाही। तर या चाहत्यांचा या सिनेमाबाबतचा क्रेज त्यांच्याच अंगाशी कसा आलाय हे आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नेमकं काय काय घडलंय। पुष्पा 2 ची क्रेज हैदराबादमधील प्रेक्षकांना जीवघेणी ठरली आहे। हैदराबादमधील एका थिएटरमध्ये 4 डिसेंबर रोजी पुष्पा टू द रूलच्या प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं। त्या प्रीमियर शोसाठी अल्लू अर्जुन उपस्थित राहिला होता। तर त्यावेळी ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आणि लाडक्या पुष्पाला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली। ठरल्याप्रमाणे पुष्पा स्टारर अल्लू अर्जुन त्या ठिकाणी दाखल झाला। गर्दी प्रचंड होती। हजारो चाहते चित्रपट नाही तर अल्लू अर्जुनला पाहण्यासाठी जमले होते। पण तिथे प्रचंड धक्काबुक्की झाली, चेंगराचेंगरी झाली। या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला। त्यात तिचा 9 वर्षाचा मुलगा देखील गंभीर जखमी झाला होता। गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला। पोलिसांनी मृत महिलेच्या कुटुंबियाच्या तक्रारीच्या आधारे चिक्कडपल्ली पोलीस ठाण्यात अभिनेता अल्लू अर्जुन, त्याचे सुरक्षा पथक आणि चित्रपटगृह व्यवस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला। या घटनेनंतर 7 डिसेंबरच्या रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत अल्लू अर्जुन आणि सुकुमार यांनी जाहीर माफी मागितली। तसेच कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आणि त्यांची साथ देण्याचं आश्वासन दिलं। अभिनेत्याने मृत महिलेच्या कुटुंबाला 25 लाखाची नुकसान भरपाई तसेच औषध पाण्याचा खर्चही दिला आहे। त्यानंतर आता हैदराबादच्या या घटनेनंतर मुंबईतही एक धक्कादायक घटना घडली। ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुष्पा 2 चा शो सुरू असताना वांद्रे इथल्या गॅलेक्सी थिएटरमध्ये अज्ञात व्यक्तीनं विषारी गॅस फवारल्याचं समोर आलं। या विषारी गॅसमुळे सिनेमा पाहायला आलेल्या प्रेक्षकांना अचानक खोकला येऊ लागला। अनेकांना उलट्या झाल्यानं एकच खळबळ उडाली। या प्रकरणानंतर सिनेमाचा शो 15 ते 20 मिनिटांसाठी थांबवण्यात आला होता। हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी थिएटरची तपासणी केली आहे। या सिनेमागृहात आलेल्या एका प्रेक्षकानं तिथं काय घडलं ते सांगितलं। सिनेमाचा मध्यंतर झाल्यानंतर हा प्रकार घडला होता। इंटरव्हल नंतर अनेक जण थिएटरमधून बाहेर गेले होते, पण जेव्हा पुन्हा प्रेक्षक थिएटरमध्ये आले तेव्हा त्यांना असा काही प्रकार घडल्याचं लक्षात आलं। त्यानंतर काही काळ सिनेमाचा शो थांबवण्यात आला। हा गॅस जर अतिविषारी असता तर अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता। सुरुवातीपासूनच चाहत्यांमध्ये पुष्पाराजची क्रेज होती आणि पहिल्या दिवशी हेच दृश्य पाहायला मिळालं। हैदराबादमधील इतक्या भयंकर घटनेनंतर देखील चाहत्यांमध्ये सुधारणा झालेलीच नाही। काही दिवसांपासून एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये थिएटरमध्ये पुष्पा 2 चे सेलिब्रेशन करत असताना लोकांनी आग लावल्याचे दिसते। बेंगळुरूमधील एका थिएटरमध्ये या चित्रपटाचा आणि अल्लू अर्जुनच्या चाहत्यांचा उत्साह इतका वाढला की थिएटरमध्ये आग लागली आणि ती कशीबशी विझवण्यात आली। असे समोर आले की या सेलिब्रेशनसाठी काही लोकांनी कागदाच्या तुकड्यांना आग लावली, जी काही काळाने बिघडली आणि सगळीकडे आरडाओरडा झाला। दरम्यान या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये अक्षरशः वेडेपणा दिसून येतोय। अनेक ठिकाणी चित्रपटगृहाच्या आतमध्ये आणि बाहेर प्रेक्षकांची क्रेज दिसतीये। केवळ दक्षिण भारतातच नव्हे तर उत्तरेकडेही सिनेमाची क्रेज तशीच आहे। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। त्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।